नमस्कार मित्रांनो, वेगवेगळे देश वेगवेगळ्या कारणाने चर्चेले जात असतात आणि चर्चेमध्ये येत असतात, न्यूजमध्ये येत असतात. त्यापैकीच एक असलेला हा छोटासा देश आहे ज्याचं नाव आहे अल्बेनिया. अल्बेनिया देश आता चर्चेला का आला तर याचं कारण आहे, जगातला हा एकमेव आणि प्रथम देश असा आहे की ज्या देशाने AI जनरेटेड मंत्री तयार केला. AI जनरेटेड तिचं नाव आहे DLA. ही महिला मंत्री आहे, जगातली पहिली AI जनरेटेड मंत्री. आणि या महिला मंत्र्याला मंत्रिमंडळामध्ये आता स्थान देण्यात आलेलं आहे. AI जनरेटेड मंत्री निर्माण करण्याचं कारण काय असावं, त्यांचे पंतप्रधान असे म्हणतात की हा जो भ्रष्टाचार आहे तो भ्रष्टाचार थांबवला पाहिजे, कुठं ना कुठं लोकांची कामं झाली पाहिजेत, याच्यासाठी यांनी हा मंत्री तयार करण्यात आलेला आहे. तिची खऱ्या अर्थानं गरज भारताला आहे. कारण एक सनी देओलचा एक डायलॉग आहे, किंवा जे नीच स्तरीय काम केले त्याला उच्च स्तरीय समिती लावून तुम्ही गठीत करून त्याची चौकशी करणार. तू भी नकटा मैं भी नकटा, अगर बीच में आए कोई नाकवाला तो उसे भी बनाएंगे हम नकटा. म्हणजे भ्रष्टाचार करणाराही तोच आणि भ्रष्टाचारची चौकशी करणारा समितीचा अध्यक्ष असणाराही तोच असतो, किंवा त्याचेच लागे बंधे असतात. एखादा मंत्री आहे, एखादा नेता आहे. भारतामध्ये तर अशी परिस्थिती आहे, एखादा मंत्री नेता आहे, त्याचे कार्यकर्ते, त्याचे सगळे सोयरे, त्याच्यानंतर त्याचे चोबाजूला असलेले जे कार्यकर्ते आहेत त्यांना निविदा दिली जात असते. आणि निविदा दिल्याच्या नंतर मोठ्या प्रमाणात भरमसाठ पद्धतीने भ्रष्टाचार होत असतो. आणि त्याच भ्रष्टाचारातून परत एकदा सत्ता काबीज केली जात असते आणि सत्तेतून परत पैशातून सत्ता, ही अशा पद्धतीचं समीकरण आहे. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. म्हणून अल्बेनिया येथे या AI जनरेटेड मंत्र्याची नियुक्ती किंवा मंत्र्याला मान्यता देण्यात आली. येत्या भविष्यकाळामध्ये भारतामध्ये देखील याची खऱ्या अर्थानं नितांत गरज आहे.